नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकारनामाच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आपण न्यूजरूम लाईव्हमध्ये भेटत असतो. दिल्लीत सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू आहे. मागच्या 20 दिवसापासूनचं हे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनांना मागच्या काही दिवसांमध्ये राजकीय पक्षांकडून मिळणारा पाठिंबा वाढत आहे. सपा, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर जवळपास 20 दिवसांनंतर काँग्रेसने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाबाबत आपण चर्चा करणार आहोत. तसंच राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनील तटकरे यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. तो काय खुलासा आहे तेही आपण बघणार आहोत या लाईव्हमध्ये. रामरक्षा आंदोलन सुरू आहे उद्धव ठाकरेंचं. नागपूरमध्ये आंदोलन होणार आहे उद्या. त्यासाठी संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहेत. आंदोलनाला परवानगी मिळवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गडामध्येच हे आंदोलन होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा मुख्यालय आहे नागपूर. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या नेमक्या काय काय अपडेट आहेत हे आपण बघणार आहोत. सुरुवात करूया सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून. रोशन सर. तब्बल 19 दिवसानंतर म्हणजे आजचा त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. काल रात्री काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करत वांगचुक यांना पाठिंबा दिला आणि त्यांचं उपोषण मागं घेण्याचं आव्हान केलं. आणि ते म्हटले की याच्या विरोधात आम्ही बोलत राहू, सरकारला जाब विचारू आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आग्रहीची मागणी करू. आज त्यांचे एक नेते जंतर मंतरवरती जाऊन भेटले सुद्धा. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. ते म्हणजे काँग्रेसने एवढ्या उशिरा पाठिंबा का दिला आणि पाठिंबा दिला म्हणजे ते आत्ता त्याच्यामध्ये सक्रिय होणार आहेत का फक्त हा तोंडी पाठिंबा आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरती आता सध्या चर्चा आहे. सुरुवातीला जेव्हा हे कॉकरोच पार्टीचं आंदोलन चालू झालं होतं तेव्हा दिपके यांनीच सांगितलं होतं की हे तरुण पोरांचं आंदोलन आहे, प्रस्थापितांची कोणाची आम्हाला साथ नको. त्यामुळं बरेचसे पक्ष याच्यापासून अंतर राखून होते. नेमकं याचं काय होतंय, जे अस्वस्थता आहे तरुणाईची ती समोर येते का याच्याविषयी ते सगळं निरीक्षण करत होते. सुरुवातीला या पक्षाला एवढा नैतिक पाठबळ एवढं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे तो सुरुवातीला तेवढा पाठिंबा त्यांना मिळताना दिसत नव्हता. जंतर मंतरवरती त्यांनी आंदोलन केलं. पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये आंदोलन केलं. आंदोलनाला लोक जमत होते, मात्र ते वातावरण निर्मिती होत नव्हतं. त्याच्यामागचं कारण असं होतं की त्यांच्याकडे नैतिक चेहरा नव्हता आणि तो नैतिक चेहरा, ज्याला नैतिक अधिष्ठान असतं, तो चेहरा सोनम वांगचुक यांच्या निमित्तानं त्यांना तो मिळालेला आहे. आणि ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आत्ता ते 20 दिवस झाले की ते उपोषणाला बसलेले आहेत. आणि वांगचुक हे त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या कामाविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे एक सोशल मीडियावरती त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती चर्चा झाली आणि राजकीय पक्षांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी मोहीम त्यातनं सुरू झाली. सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेसने याच्यावरती सुरुवातीला काहीच भूमिका घेतली नाही. ते विरोधात पण बोलले नाहीत आणि समर्थनार्थही बोलले नाहीत. याच दरम्यान राहुल गांधीही भारतात नव्हते. त्याच्यामुळं काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती. सोशल मीडियावरनं जी टीका होती त्यांच्यावरती की त्यांनी ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, कदाचित त्या दबावामधनं त्यांनी आत्ता ते पाऊल उचललं असावं. कारण की राजकीय पक्षांचं असं असतं की जोपर्यंत त्यातनं आपल्याला काही फायदा दिसत नाही तोपर्यंत ते ॲक्टिव्ह होत नाहीत. आणि काँग्रेसने मुळात ॲक्टिव्ह व्हायला खूप उशीर केला आहे. सुरुवातीला त्यांनी ते नैतिक बळ त्याला द्यायला हवं होतं. कदाचित पक्षाच्या झेंड्यापेक्षा कार्यकर्ते त्याच्यामध्ये उतरवले असते, पक्षाचा झेंडा न घेता, तर ते एक वेगळी वातावरण निर्मिती झाली असती. पण शेवटी ते उतरलेले आहेत. आणि यातला दुसरा मुद्दा आहे म्हणजे की उद्धव ठाकरेंनी मागेच पत्रकार परिषद घेत याच्यामध्ये त्यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यावरती त्यांच्यावरती एकनाथ शिंदेनी टीकाही केली होती. तर त्यानंतर त्यांनी बाकीच्या राजकीय नेत्यांचाही आपण पाठिंबा मिळवून देऊ असा शब्द त्यांनी दिला होता. त्याप्रमाणे मला वाटतं सपानी आणि बाकीच्या राजकीय पक्षांनी त्यांना, म्हणजे काल तर अरविंद केजरीवाल पण त्यांच्या स्टेजवर वांगचुक यांना भेटून आले. यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे 20 तारखेला उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि ते वांगचुक यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. एकंदरीत राजकीय पक्षांकडनं जे 2010-11 जे आंदोलन झालं होतं अण्णा हजारेचं, तसं हे आंदोलन होईल का याच्याकडं थोडंसं लक्ष आहे. कारण की शेवटी राजकीय पक्षांना आपले हितसंबंध, वातावरण निर्मिती आणि त्यातनं होणारा फायदा महत्त्वाचा असतो. हे आंदोलन चांगल्या कारणासाठी आणि अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यासाठी चालू झालं असलं तरी तर त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे ते पाहतील असं मला आत्ता तरी वाटतंय. मात्र हे सहज सोपं असेल कारण की भाजप काँग्रेस नाही आहे,
अर्थात ज्या प्रकारे काँग्रेसने अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या 11व्या दिवशी त्यांना प्रतिसाद दिला होता, मला वाटतं आजचा 20वा दिवस आहे आणि तरी भाजपकडनं त्याला काही प्रतिसाद नाही आहे. तुम्ही ज्या त्या आंदोलनाचा उल्लेख केला 2011 मधल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा, तर त्या आंदोलनाचा जसा भाजपने फायदा घेतला, म्हणजे 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी जसा भाजपने फायदा घेतला, तसा तो काँग्रेसला घ्यायला लेट झालाय का, की काँग्रेसनी रणनीती म्हणून या आंदोलनाला उशिरा पाठिंबा दिला, की आपलं या अभिजित दिपके असतील किंवा वांगचुक असतील यांना आपला पाठिंबा नाही हे सांगण्यासाठी उशीर केलाय काँग्रेसने, की यामध्ये रणनीती आहे काय? ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या रणनीतीचा भाग असा आहे की त्यांच्यामध्ये 2 विचार प्रवाह आहेत की आपण ॲक्टिव्हली ह्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. पक्ष म्हणून राहुल गांधींनी कोटा इथं जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते, त्याच्यामुळं पक्ष म्हणून आपण वेगळ्या स्टँडनी वेगळ्या प्रकारे पुढं जाऊया. राहुल गांधी ज्या प्रकारे राजकारण करतात त्या प्रकारे त्या अशा आंदोलनावरती फारसे विसंबून राहत नाही आहेत. त्यांचा वेगळा ब्रँड आहे, त्या अनुषंगाने ते त्यांचा जाण्याचा विचार दिसत आहे. तर दुसरा विचार असा दिसतोय की आपण ह्याच्यामध्ये सक्रिय झालं पाहिजे, ह्याच्यातनं फायदा जेवढा होईल तेवढा करून घेतला पाहिजे. पण मुळातच ह्या आंदोलनाच्या नंतर आपसारखा काही वेगळा पक्ष झाला तर त्याचा थेट फटका आपल्याला बसेल, असं एक त्यांना कुठंतरी त्यांच्या मनामध्ये भीती ह्या आंदोलन चालू झाल्यापासून दिसत होती. त्याच्यामुळं उघडपणे त्याच्यामध्ये कुणी येऊन पुढं बोलत नव्हतं. आणि दुसरा मला ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा वाटतो की जोपर्यंत अशा आंदोलनांना राजकीय पक्षांचं छुपं पाठबळ मिळत नाही ना, तोपर्यंत अशी आंदोलनं यशस्वी होत नाही. म्हणजे आपण अण्णांचं आंदोलन आपण ज्यावेळेस म्हणतो ना, त्यावेळेस ते फक्त आपण अण्णांचं आंदोलन बघतो, पण त्यावेळेस नंतर ह्या सगळ्या गोष्टी चर्चेमधनं पुढं आल्या की ह्यामध्ये नंतर भाजपचा पाठिंबा होता, राष्ट्रीय स्वयंसंघाचे स्वयंसेवक ह्याच्यामध्ये म्हणजे संघाचं हे बाजूला ठेवून सहभागी झाले होते. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष सहभागी होत नाही तोपर्यंत त्याला ते तेवढं यश मिळणार नाही जेवढं ते अपेक्षित करतायत. आणि काँग्रेसला हीच भीती आहे की हे सगळं मोठं झालं, यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तर त्याचा आपल्याला फटका बसेल, किंवा अगदी सुरुवातीला वाटत होतं की आपण थेट काँग्रेस म्हणून सहभागी झालो तर मग भाजपला ते ध्रुवीकरण करायला पण सोपं जाईल की हे काँग्रेसची लोकं आहेत आणि त्याचा फटका त्या आंदोलनाला बसेल. असे 2-3 प्रकारचे विचारप्रवाह आपल्याला काँग्रेसमध्ये दिसून येतात. कोमल, मी तुझ्याकडे येतो. अभिजित दिपके सारख्या एका नव चेहऱ्याला मोठं करणं हे काँग्रेसनं टाळलंय का? हो, म्हणजे आता जसं रोशनने सांगितले त्यांची ती रणनीती असू शकते. तर त्यांच्याकडे म्हणजे 50शी पार केलेले राहुल गांधी आहेत, त्यांच्याकडेच युवा नेते म्हणून पाहिलं जातं आणि तेच तरुणांचे प्रश्न मांडत असतात. दुसरीकडे अभिजित दिपकेंबाबत सांगायचं झालं तर तो एक तरुण चेहरा आहे जो खरं तर अमेरिकेतली त्याची सगळी लाईफ सोडून तो इथे खरं तर भारतातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी खरं तर उतरलाय. मला असं वाटतं की जसं रोशनने सांगितलं त्याच्याशी मी खूप सहमत आहे, पण काँग्रेसनंही जाणीवपूर्वक मला नाही वाटत, पण काँग्रेसच्या बाबतीत एक जर आपल्याला गोष्ट ऑब्झर्व केली काँग्रेस पक्षाबाबत, तर काँग्रेसला ना सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे अजूनही कळलेलं नाही आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे ज्या भाजपने 2011 पासून ही सुरुवात केली आणि 2014ला जे मोदी म्हणजे पंतप्रधानमधून निवडून आले आणि जे सत्तांतर देशानं पाहिलं ते खरं तर खूप मोर ऑफ सोशल मीडियाचा त्याच्यात खूप मोठा रोल होता. आणि मला असं वाटतं आत्ता पण ही नामी संधी होती म्हणजे काँग्रेसला, तुम्ही तुमच्या नेत्याला मोठा करायचा आहे की आणखी एक जो आलेला तरुण चेहरा आहे ज्याला खरं तर सोशल मीडियामधून खूप स्कोप मिळतोय त्याला एक मान्यता द्यायची, हा वेगळा मुद्दा. सुरुवातीचे जे त्याचे स्टेटमेंट आहेत ना दिपकेचे, ते असे आहेत की आम्हाला प्रस्थापित राजकीय पक्ष नको आहेत, हा तरुणांचा आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ते अंतर राखलं असावं. मला असं वाटतं की जर तुम्हाला जरी समोरून तसं आवाहन झालं तरी 1 दिवस गेला 2 दिवस गेला, पण तुम्ही ॲज अ पक्ष म्हणून जेव्हा तुम्हाला त्या प्रश्नामध्ये उतरायचं आहे तर तुम्ही निदान बाहेरून का होईना आंदोलनात उतरू नका, पण तुम्ही पाठिंबा दाखवताना तर दाखवा आणि सोशल मीडियावरती तुमची जी बाजू आहे ती तरी तरुणाई पुढे येऊ द्यात. कारण काय होतंय, भाजपची जी बाजू आहे किंवा भाजपचं जे मीडिया सेल आहे, आपण म्हणूयात आरोप केला जातो भाजपचं मीडिया सेल आहे, तर तसं त्यांचंच मीडिया सेल ज्या पद्धतीनं काम करतं, मग काँग्रेसचं मीडिया सेल अजून काँग्रेसनं त्या पद्धतीनं तेवढ्या ॲग्रेसिव्हली का नाही सुरू केलंय. तुम्हाला एक मुद्दा मिळाला होता जो थेट तरुणाईशी जोडला जाणारा होता आणि हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे अभिजित दिपकेने जेवढे प्रश्न उपस्थित केलेत, म्हणजे नीट पेपर फुटी असो, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असो, मग बेरोजगार वगैरे, ते पुढे आले प्रश्न, पण जो मुद्दा उपस्थित केलाय तो तर तरुणाईशी संबंधित आहे. तुमचा येऊ घातलेला जो मतदार आहे तो सुद्धा तरुण आहे. सध्याच्या तरुणांच्या समस्याच या आहेत की आपण जर भारतात बघितलं तर भारताचं जे
अर्थकारण आहे त्या काँग्रेसची खूप बाजू नाहीये ही ऍक्च्युली, पण हा. त्यामध्ये असं आहे की काँग्रेसने आंदोलन केली का, तर काँग्रेसने आंदोलन केले. युवक काँग्रेसचं मुंबईत पण मोठं आंदोलन झालं. त्यानंतर राहुल गांधींनी कोटामध्ये जाऊन पण मोठी सभा घेतली, त्यांची आंदोलन झाली. राज्य लेवलला, ग्राउंड लेवलला ते आंदोलन करतायत का, तर त्याविषयी करतायत. मग ते माध्यमांमधनं तेवढी त्याला प्रसिद्धी किंवा तेवढं त्याला हे मिळत नाहीये. पण कारण की ह्याच्यामध्ये मनसेने पण आंदोलन केलंय, याच्यामध्ये सोशल मीडियामधनं पण ते मांडतायत प्रत्येक मुद्दा. आता त्यांनी तो आता सगळ्यात म्हणजे राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा होता, त्यांनी तो म्हणजे तो माझ्यामध्ये तो त्यांनी तडीच न्यायला पाहिजे होता, पण तो नेलेला नाहीये, कारण तो मधीच कुठेतरी सोडलेला दिसतो. पण या आंदोलनाचं मला असं वाटतं की त्यांनी पुण्यामध्ये पण काही जणांना, युवक काँग्रेसच्या लोकांना अटक झाली होती, त्यानंतर मुंबईत झाली होती. हे ठिकठिकाणी त्यांचं ते चालू आहे. पण ते जे ह्याच्यासाठी एक सिव्हिल सोसायटीचं एक जो चेहरा लागतो ना, अण्णा हजारेंच्या मागं जशी एक पार्श्वभूमी होती, तशी वांगचुक यांच्या मागं पार्श्वभूमी होती. राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये जर थेट उतरले ना, तर त्याचं डायरेक्ट पोलरायझेशन होतं, काळं आणि पांढरं, की ह्याच्यामध्ये राजकीय हितसंबंध आहे विद्यार्थ्यांपेक्षा. राहुल गांधी किती विद्यार्थ्यांविषयी बोलले किंवा राज ठाकरे किती विद्यार्थ्यांविषयी बोलले, तरी तिथं आपल्याला शंका घ्यायला वावा असतो की ह्याचा, जसं मी माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये बोललो की राजकीय पक्ष याचा हे फायदा करूनच घेत असतात आणि तशी त्यांना संधी असते. त्याच्यामुळे ते फक्त पाहणं, ऑब्झर्व करणं आणि जिथं संधी मिळते तिथं घुसणं हे प्रत्येक पक्ष करत असतो. म्हणजे उद्धव ठाकरे आपण म्हणतो की घराच्या बाहेर पडत नाही, ते करत नाही, ते दिल्लीला जायला निघालेत. ते म्हणजे उगाच दिल्लीला जात नाहीयेत, कारण की त्यांना त्याच्यामध्ये कुठंतरी आपला फायदा किंवा आपण मोठ्या स्टेजवर जातोय हे दिसतंय. आपण काँग्रेसला उशीर झाला म्हणतो, तसं सेम उद्धव ठाकरेंबाबतही आहे ना. म्हणजे आज 17 तारीख आहे, ते 3 दिवसांनी जाणार आहेत. आणि आज जो सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा जो 20वा दिवस आहे, तर तुम्ही 23व्या 24व्या दिवशी जाताय. मग यातून तुमची पण, म्हणजे मला असं म्हणायचंय, विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा विरोधक म्हणून जेव्हा तुम्ही अग्रेसिव्हली एखाद्या विषयात सहभागी व्हायला पाहिजे, तिथेच तुम्ही होत नाही आहात. म्हणजे तुम्हाला उशीर हा फक्त तुम्हाला झालेला नाही आहे, तर तुम्हाला ऍक्च्युली ती गोष्ट समजायला उशीर झालाय, ती उमगायला उशीर झालाय. आणि मला असं वाटतं मग त्यात सहभागी व्हायचं की नाही हा पुढे मुद्दा राहिला ना, की तुम्ही निदान तुमची भूमिका तर स्पष्ट करा. तुमचे जे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आहेत, जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर ज्यावेळेस बोलतात, पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात, तर तुम्ही निदान, माझं म्हणणं आहे, जे भाजपच्या नेत्यांना जमतं, जे त्यांना म्हणजे मला तर माझ्या माहितीत तर असं आहे की भाजपच्या नेत्यांना शिकवलं जातं की तुम्ही माध्यमांसमोर कसं बोललं पाहिजे. मला असं वाटतं काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या नेत्यांना ट्रेनिंग द्यावं ना, जे विषय चाललेत ते बोलले पाहिजेत. ते मला असं वाटतंय की तुम्ही जे म्हणताय की याच्यापेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणं भाग, म्हणजे देण्यासाठी भाग व्हावं लागलं. कारण की कालपासून आपण बघतोय एकंदरीत आता बॉलिवूड सेलिब्रिटी असतील, मराठी सेलिब्रिटी असतील, कुणीही अक्षरशः जिंजीनं वांगचुक यांच्या आंदोलनाला डोक्यावरती घेतले. तुम्ही सोशल मीडिया उघडा, म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, जिथं बघल तिथं तुम्हाला प्रत्येकाची स्टोरी, स्टेटस वांगचुक यांचा दिसतोय. आणि जसं रोशन सर म्हटले की कोणताही राजकीय पक्ष आपलं हित असल्याशिवाय तिथं जात नाही, त्याच प्रमाणात काँग्रेसला दिसलं की संपूर्ण जनताच आता जर या आंदोलनावर काय तर आवाज उठवते, मग त्यामुळं साहजिक आहे त्यांना पण असं वाटलं असेल की जनतेचा आवाज आपण होऊया, की शेवटच्या क्षणी का होईना. आता उद्याच मला वाटतं की 20 तारखेला जर आता संसदीय मोर्चा जाणारच आहे, तर त्याआधी आपण तिथं हजेरी लावून येऊया, असं कदाचित वाटलं असेल. त्यामुळं सोशल मीडियाचा प्रभाव किती असतो की एखाद्या पक्षाला कोणतीही भूमिका घेण्यासाठी आपल्या हातातील एक मोबाईल पुरेसा असतो, हेच आत्ताच्या या आंदोलनावरून आपल्याला दिसते. याच्यामध्ये मला एक सांगायचं एक शेवटचं माझं स्टेटमेंट आहे याच्यावरचा, की आपण जे म्हणतोय ना की काँग्रेसने पाठिंबा द्यायला पाहिजे होता, राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. कदाचित जर हा पाठिंबा खूप आधी दिला असता ना, तर याचा परिणाम एवढा आपल्याला दिसला नसता. जोपर्यंत वातावरण तापत नाही ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये जाऊन त्याचा फायदा घेणं किंवा त्याचा तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य नसतं. हे तुम्ही जर पाहिलं ना, तर मागच्या 20 दिवसापासून त्यांचं उपोषण चाललं आहे. माध्यमांनी याची दखल कधीपासून घेतली आहे? साधारण उपोषणाला बसले एवढी एक बातमी होती, त्यानंतर मध्ये आधी लोक जात होते, येत होते, एवढीच ती बातमी होती. 2 आठवड्यानंतर माध्यमांनी त्याची दखल घेतली, कारण की 2 आठवड्यानंतर शरीर साथ देत नाही. म्हणजे ते त्यांच्या शरीराला घाम सुटतोय, ते आत्ता त्यांचे ऑर्गन कदाचित डॅमेज होऊ लागतात, हे होऊ लागतात. मग तेव्हा ह्या स्थितीमध्ये पाठिंबा देणं आणि ह्या स्थितीमध्ये म्हणजे हे सोशल मीडियामध्ये पण तेव्हाच वाढलं, त्याच कालावधीमध्ये वाढलं, तोपर्यंत वाढत नाही. मग आता जर आपण असं गृहीत धरू एक मिनिटासाठी की काँग्रेसने यांना 3ऱ्या-4थ्या दिवशी पाठिंबा दिला असता किंवा बाकीच्या पक्षांनी दिला असता, तर आत्ता जी आपण वातावरण निर्मिती पाहतोय ना, ती झाली नसती. त्याच्यामुळं राजकारणामध्ये, आंदोलनामध्ये वेळ खूप महत्त्वाची असते आणि मला असं वाटतं की काँग्रेसनी वेळ साधलेली आहे.
रोशन सरांनी अगदी जोरदार बॅटिंग केली काँग्रेसच्या बाजूने. परंतु मला एक मुद्दा याच्यात अधोरेखित करावासा वाटतो की काँग्रेसची रणनीती जर आपण पाहिली तर ती अत्यंत बारकाईने जर आपण पाहिलं तर काँग्रेस कुठलाही मुद्दा आहे ना हा पटकन सोडवत नाही. त्यांच्या पक्षांतर्गत वाद जरी असले ना, म्हणजे गेहलोत पायलट हे वाद होते किंवा मध्य प्रदेशमधले कमलनाथ किंवा यांच्यातले वाद होते, त्यांनी तत्काळ ते सोडवले नाहीत. म्हणजे पक्षांतर्गत मुद्दा जरी असला तरी काँग्रेस कुठली पटकन भूमिका घेत नाही. इथं तर इतर पक्षांचं आंदोलन होतं त्यामध्ये काँग्रेस पटकन भूमिका घेईल असं मला वाटत नाही. आणि ते खरंच ठरलं, म्हणजे काँग्रेसने उशिरा भूमिका त्यांची जाहीर केली. आणि आपण जर पाहिलं जी छोट्या पक्षाने डिरिंग दाखवली ना, म्हणजे वंचितचे प्रकाश आंबेडकर असतील किंवा राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांच्या पक्षाने पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर काँग्रेसची काल दिल्लीत म्हणजे वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी बहुतेक त्या आंदोलनाविषयी चर्चा केली असेल आणि त्यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला असेल. परंतु छोट्या पक्षाने जी डिरिंग दाखवली ती काँग्रेसने दाखवायला पाहिजे होती. आणि एवढ्या उशिरा मला वाटत नाही या आंदोलनाचा काँग्रेसला कितपत फायदा होईल याच्याबद्दल मी साशंक आहे. कारण छोट्या पक्ष म्हणजे अभिजित दिपके असू द्या किंवा बाकीचे छोटे पक्ष असू द्या, काल आपचे केजरीवाल सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. परंतु या पक्षांनी म्हणजे ज्यांचं अस्तित्व अजून काही प्रमाणात राजकीय पटलावरती निर्माण होतं आहे किंवा जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे दिल्लीत जाऊन त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कुठेतरी काँग्रेसने उशीर केला. त्यामुळं या आंदोलनामध्ये म्हणजे ह्या म्हणजे अभिजित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये काँग्रेसची ही एंट्री उशिरा झाली आहे हे मान्यच करावं लागेल. मला वाटतं काँग्रेसचा हा नैसर्गिक स्वभावच आहे, थंडा करके खाओ या प्रवृत्तीचा हा काँग्रेसचा स्वभाव आहे. माझा सहकारी आदित्यकडे जरा न्यूजरूमची चर्चा तापली असताना आदित्यकडे एक वेगळा मुद्दा आहे. जे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, ह्या आंदोलनात सोनम वांगचुक यांची एंट्री झाल्यामुळे काय झालं हा एक वेगळा मुद्दा त्याच्याकडे आहे. आपण जर पाठीमागील काही दिवसांपासून जर सोशल मीडिया असेल, मेटा प्लॅटफॉर्म असतील किंवा यूट्यूब जर पाहिलं तर काहीशा प्रमाणामध्ये आता मग जगदीश सर बोलले की सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये तरुणाईने डोक्यावर घेतले किंवा बऱ्यापैकी डोक्यावर घेतले. पण आपण जर पाहायला गेलो तर हे आंदोलन जे होतं कॉक्रोच जनता पार्टीचं सुरुवात केली होती अभिजित दिपके यांनी, पण ते आता कुठेतरी सोनम वांगचुक यांनी हायजॅक केल्याची परिस्थिती आहे. आणि जर हे पाठीमागच्या जवळपास 2 महिन्यांपासून हे आंदोलन चालू आहे अभिजित दिपकेंचं, सोनम वांगचुक यांचं. पुण्यामध्ये देखील सोनम वांगचुक आले होते, पण त्यांना त्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये असेल, नागपूरमध्ये त्या प्रमाणामध्ये मीडिया कव्हरेज मिळालं नव्हतं. ते पूर्णपणे अभिजित दिपके यांच्याकडेच होतं. पण आता दिल्लीमध्ये ज्यावेळेस त्यांनी उपोषण चालू केले त्यावेळेस कुठेतरी आपण जर पाहायला गेलो तर सोनम वांगचुक यांनी ते आंदोलन हायजॅक केले. आणि प्रत्येक आंदोलनाची दखल घेण्याची फक्त आणि फक्त तिथे जाऊन राजकीय पुढाऱ्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाऊन दखल घेण्याचंच एक हे नसतं. काही प्रमाणामध्ये आपण जर पाहायला गेलो तर BJPची किंवा राईट विंगची एक सोशल मीडिया सेल असेल किंवा राईट विंगची जी काही बुद्धिजीवी लोक आहेत ती काही प्रमाणामध्ये सोशल मीडियावर पाठीमागच्या 4-5 दिवसांमध्ये आपण जर अल्गोरिदम चेक केलं तर ते ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते. त्याचं एक उदाहरण असं आहे की पाठीमागे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस लेह लडाख एक केंद्रशासित प्रदेश व्हावा यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळेस सोनम वांगचुक यांचं स्टेटमेंट असं होतं की जर भारत शासनाचं जर भारतीय जर प्रशासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर आम्ही चीनच्या सैन्याला भारतामध्ये रस्ता मोकळा करून देऊ. हे काही प्रमाणामध्ये राईट विंगच्या लोकांकडून काउंटर करण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक यांचं जुनं एक असं स्टेटमेंट होतं की सोनम वांगचुक यांची जर पार्श्वभूमी आपण पाहायला गेलो तर त्यांचे वडील श्रीनगरमध्ये किंवा श्रीनगरच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होते किंवा मंत्री देखील होते. सोनम वांगचुक यांचं एक जुनं स्टेटमेंट असं होतं की आत्ता जो पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे किंवा भारतव्याप्त काश्मीरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पुन्हा एकदा वोटिंग व्हावं आणि तेथील स्थानिक लोकांना त्यांना भारतामध्ये समाविष्ट व्हायचं की पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचं याच्याबद्दल त्यांचं मत घेतलं जावं. पण जर आपण पाहिलं तर 1947 साली जे काश्मीरचे राजे होते महाराजा हरिसिंग त्यांनी त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर हे करून काश्मीर त्या ठिकाणी ऑलरेडी भारतामध्ये समाविष्ट केलं होतं. मग ते असं जर असताना सोनम वांगचुक यांचं जे काही स्टेटमेंट आहे की त्यांचं वोटिंग घ्यावं जे की कागदोपत्री ऑलरेडी काश्मीर हे भारताचाच भाग आहे, अशा प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये राईट विंगकडून असेल किंवा उजव्या विचारधारेच्या लोकांच्या समर्थकांकडून काही प्रमाणामध्ये ते आंदोलनाला काउंटर करण्याचा प्रयत्न केला जातो. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसबद्दल उशिरा का बरं काँग्रेस आली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण काँग्रेसमध्ये मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये काँग्रेस जसं मॅडम बोलल्या की राहुल गांधी 50 वर्षांचे झाले त्यांच्याकडेच तरुण नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. काही प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये जे काही जोश पाहिजे किंवा अशा काही गोष्टी हाताळण्याचं हे पाहिजे त्याच्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येते. त्यामुळं काँग्रेसला उशीर झाला असं वाटतं.
मी कोमलकडे जातोय हा मुद्दा घेऊन. कोमल, तुला खरंच आदित्यचं जे म्हणणं आहे की सोनम वांगचुक यांनी आंदोलन हायजॅक केलं, अभिजित दिपकेंना सुरुवातीचा मिळणारा प्रतिसाद आणि सोनम वांगचुक यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतरचा जो मिळालेला प्रतिसाद आहे, तो नेमका काय फरक आहे? जसं तो म्हटला सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपकेचं आंदोलन हायजॅक केलं का, तर मला असं वाटतं हो ते केलं. कारण अभिजित दिपकेविषयी जास्त लोकांना माहिती नाही. तो ॲक्च्युली कॉक्रोच जनता पार्टी त्याने स्थापन केल्यानंतर त्याने जे माध्यमांसमोर येऊन त्याची भूमिका मांडली तेवढाच अभिजित दिपके आपल्याला माहिती आहे. आणि त्यात तो महाराष्ट्राचा आहे आणि मग त्याच्यावरून जे जातीचं राजकारण, इंस्टाग्राम पेज आणि आणि मग त्याचं इंस्टाग्राम पेज कसं ब्लॉक केलं आणि मग त्याच्यावरून ट्विटरचं अकाउंट कसं ब्लॉक केलं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण सोनम वांगचुक यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. तरुणाई त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघते. आणि ज्यावेळेस एखाद्या म्हणजे पर्यावरणवादी असतील, ते स्वतः वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांची जी भूमिका असते ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, स्पेशली ट्विटरच्या माध्यमातून ते व्यवस्थित आपली भूमिका प्रत्येक विषयावरची मांडत असतात. त्यामुळे त्यांना जो फॉलो करणारा युवा वर्ग आहे त्यांना बरोबर माहीत होतं की सोनम वांगचुक हे नेमकं काय करू पाहतात. त्यामुळे सोनम वांगचुक म्हणजे जरी ते वयाने मोठे असले, आदर्श असले, तरी त्यांनी ज्या मुद्द्यात हात घातलाय, मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला हे समजून सांगणारं तसं त्यांच्या परिघात कुणीतरी 4 लोकं हवी होती, जी त्यांना हे सांगू शकतील की हा मुद्दा खरं तर इतका महत्त्वाचा आहे की पुढच्या येऊ घातलेल्या पिढीचा, म्हणजे आपला जो पुढे येणारा जो तरुण आहे, जो देश घडवणार आहे, खरं तर त्याच्याविषयीचा हा मुद्दा आहे. ज्यावेळेस तुमच्या तरुणाईबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकार देत नसतं आणि एवढं तुमच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, पण किमान ज्या शिक्षण मंत्र्यांविषयी बोललं जातंय त्यांच्याविषयी केंद्र सरकारमधून त्या मुद्द्यावरती कुणीही भाष्य करत नाही. धर्मेंद्र प्रधान स्वतः येऊन त्या विषयावरची स्वतःची भूमिका मांडत नाहीत. त्यामुळे मग ही जी सरकारची आडमुठेपणाची भावना म्हणा किंवा त्यांचं जे दुर्लक्ष करणं आहे म्हणा, याला विरोधी पक्ष म्हणून, जिथे तुमच्याकडे विरोधी पक्ष नेते हे पद आहे राहुल गांधींकडे, तर त्यांनी ज्या वेळेस सरकारला प्रश्नचिन्ह किंवा सरकार जिथे अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्याची संधी साधली पाहिजे ना. म्हणजे जर तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून, विरोधक म्हणून जेव्हा स्वतःला प्रेझेंट करायचं आणि तुम्हाला जर तुमच्या लेखी ते मुद्दे नाही आहेत किंवा भाजपसुद्धा व्यवस्थित पद्धतीने सगळ्या यंत्रणा हाताळते, पण जेव्हा तुम्हाला आयते मुद्दे मिळत आहेत, आयती संधी आहे, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तुम्हाला चालवता येणार असेल तर माझं म्हणणं आहे ते करायला काहीच हरकत नव्हती काँग्रेसला. मला एकच बोलायचं आहे की हायजॅकचा मुद्दा का आला, कारण की हायजॅक या शब्दाचा अर्थच मुळात वेगळा होतो की त्याचा मूळ उद्देशापासून लांब जाणं. तर मला असं वाटत नाही की ह्या मूळ उद्देशापासून ते कुठं बाजूला आहे, म्हणजे ज्या हेतूने व्यक्तीने हायजॅक करणं. आता हे परत हे असं आहे की उपोषणाला कोण बसलंय, त्यामुळे फोकस कोणावरती राहणार. बरं, हे पाठीमागचं हे सगळं हाताळणं जे आहे, लोकांना येणं, तिथं भेट घडवून देणं, माध्यमांशी चर्चा करणं, त्यांच्या मागण्या हे करणं, हे शेवटी कोण करतंय? दिपके करतो. दिपकेचं वय फार कमी आहे, त्याच्यामुळे त्याला आपण ते आंदोलन हायजॅक केलं आणि त्याच्यावरती फोकसला हे म्हणणं खूप घाईचं ठरेल. कारण की एक माणूस 20 दिवस उपोषणाला बसतोय, 20 दिवस एका जागी बसतोय, त्याला बोलता येत नाही, त्याचे अवयव डॅमेज होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीवरतीच फोकस राहणार. त्याच्यामध्ये दिपकेवरती त्याच्यामुळे मला असं नाही, त्या हायजॅक या शब्दालाच, मुळात हायजॅक शब्दालाच निगेटिव्ह शेड आहे. हायजॅक शब्दाला निगेटिव्ह शेड आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा शब्द आत्ता घेणं खूप घाईचं ठरेल. हा तर प्रसिद्धी कुणाला मिळणार? जे बसलोय त्याला मिळणार. त्यामुळं ते साहजिक आहे की त्यांना ती आत्ता प्रसिद्धी मिळणार आहे. मात्र ह्या मागण्या पुढे घेऊन जाणं, त्यासाठी ते सगळं मॅनेज करणं, त्यासाठी ते पेज चालवणं आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी करणं, त्याच्यामध्ये दिपके मला तेवढा ॲक्टिव्ह दिसतोय आत्ता. परंतु एक मुद्दा जो कोमलने मांडला किंवा आदित्यने मांडला होता की सोनम वांगचुक यांनी ते आंदोलन हायजॅक केलं का, तर हायजॅक मला असं वाटते की हायजॅक केलेलं नाही. ते बहुतेक कॉक्रोच जनता पार्टीचीच ती रणनीती असू शकते. कारण आपण जर सुरुवातीचा काळ पाहिला, ज्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टीने डिजिटल चळवळ एक उभी केली होती सोशल मीडियावरती, त्यावरती त्यांना मिळणारा प्रतिसाद तुफान होता. म्हणजे त्यांनी एक वेळ अशी परिस्थिती होती की प्रस्थापित पक्ष असलेले भाजप किंवा काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांना त्यांनी सोशल मीडियावरती पाठीमागे टाकलं, त्यांच्या फॉलोअर्सने पाठीमागे टाकलं होतं. त्यामुळे त्यांना कॉक्रोच जनता पार्टीला सुरुवातीचा मिळालेला प्रतिसाद तुफान होता.
त्या पद्धतीने ज्यावेळेस काँग्रेस जनता पार्टीने म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करून जे काही आंदोलनं नागपूर असेल, पुणे असेल किंवा राजस्थानमध्ये असेल त्यांनी उभे केले होते, त्या आंदोलनाला तितकंसं पाठबळ किंवा त्यांचं ते कव्हरेज मिळालं नव्हतं आणि त्यांची दखलसुद्धा दिल्लीच्या पातळीवरती भाजप मोदी सरकारने कितपत घेतली याबद्दल शंका होती. त्यामुळे कुठेतरी अभिजित दीपके किंवा काँग्रेस जनता पार्टीला असं वाटलं असावं की आपल्याकडे एक प्रमुख चेहरा पुढे आणायला पाहिजे, जो चर्चेतला आहे, राष्ट्रीय चर्चेतला आहे, ज्याचं राष्ट्रीय पातळीवरती महत्त्व आहे. अशा प्रकारे त्यांना सोनम वांगचुक यांच्यासारखा एक चेहरा मिळाला. त्या चेहऱ्याचा वापर करून काँग्रेस जनता पार्टी कुठेतरी त्यांचा जो उद्देश आहे, उद्देश साध्य होणं महत्त्वाचं असतं. आणि काँग्रेस जनता पार्टीचा उद्देश काय आहे तर बाबा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. तर ते कुठल्याही पद्धतीने आज सोनम वांगचुक जे असतील त्यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग पण नोंदवला होता. त्यामुळे ते वेगळे आहेत का तर नाही. वांगचुक आणि दीपके हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कुठेतरी आंदोलन सोनम वांगचुक यांनी हायजॅक केलं का असं मला वाटत नाही. दिल्लीतल्या या आंदोलनानंतर आपण महाराष्ट्रातल्या राजकारणावरती येऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. ज्या मागच्या 2 दिवसात गाठीभेटींचा सिलसिला झाला त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार का या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे. सुनील तटकरे सुद्धा यावरती बोललेले आहेत. नेमकं काय आहे सचिन सर सांगतायत. गेल्या 2-3 दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर पुन्हा एकदा धरलेला आहे. विशेषतः जयंत पाटलांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट असेल किंवा काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे या चर्चेला अजून एकदा परत एकदा उधाण आले आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार का याबाबत चर्चा आता सध्या जोरात सुरू आहेत. त्यातच विशेषतः ते राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलासुद्धा ठरल्याची चर्चा सुरू असताना मात्र ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र मोठं विधान केलं आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली आहे आणि या थांबण्याचं कारण शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. त्यामुळे हा चेंडू त्यांनी परत एकदा सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षावर टाकलेला आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच आता काय यावरती घडामोडी घडणार आणि काय हालचाली घडणार याकडं सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची भेट आपण म्हणजे त्याचं हे घेतलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे. ती भेट म्हणजे पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पण भेट झालेली आहे. तर गेले 2-3 दिवसापासून अशी चर्चा होती की बाबा तटकरे, पटेल आणि जयंत पाटील यांच्यात एक कुठेतरी एक चर्चा मुख्यमंत्र्यांमार्फत झालेली का. तर त्या अनुषंगाने म्हणजे देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवारांनी सुद्धा तटकरेंना वेगळं बोलून घेतलं होतं, त्यांच्यासोबत चर्चा केली होती. नेमकं त्या बैठकीत काय झालं याचा आढावा घेतला होता, नेमकी त्यांची भूमिका जाणून घेतली होती. आणि त्यानंतर कुठेतरी आता पार्थ पवार या सगळ्या पॉलिटिकल घडामोडीमध्ये राष्ट्रवादी संदर्भातल्या ॲक्टिव्ह झालेलं आपल्याला दिसून येतं आहे. कारण त्यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनील तटकरेंच्या भूमिकेचं काय करायचं मला एक प्रश्न पडलेला आहे. बोलू शकतो म्हणजे ना मला प्रश्न पडला की सुनील तटकरेंच्या भूमिकेचं करायचं काय. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की म्हणजे अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर विलिनीकरणाच्या बातम्यांचं हे चालू झालं की दादांची इच्छा होती, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं ते सांगितलं गेलं होतं. तेव्हा सगळ्यात पहिलं स्टेटमेंट होतं की सुनील तटकरेंचं की मला याच्याविषयी काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर ते बराच काळ त्या स्टेटमेंटवरती ठाम राहिले. त्यानंतर ते म्हटले की हो मला माहिती होतं. आणि आत्ता त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते आत्ताचं स्टेटमेंट तुम्ही जर आत्ता बघितलं ते म्हणतात मला माहिती होतं कुठल्या अटीवरती हे विलिनीकरण होणार होतं, फॉर्म्युला पण त्यांना माहिती होता. म्हणजे इथे इतके म्हणजे त्यांचे तुम्ही तो प्रवास बघितला ते इतके बदललेत ना. मला काही म्हणजे ते खरंच राजकीय नेत्या आत्ता पूर्वीसारखं नाही राहिलं की आत्ता बोलल्यानंतर न बोला, त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. सोशल मीडियावरती, टी व्हीवरती हे सगळं उपलब्ध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीला त्यांना अशी भीती वाटली असावी. आता हे माझी थिअरी आहे की सुरुवातीला त्यांना अशी भीती वाटली असावी की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्ष गेला तर मग आपल्याला आता आपण प्रदेशाध्यक्ष आहोत, पक्षावरती आपल्याला तो तेवढा कंट्रोल राहणार नाही. मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांना जसा पक्षावरती कंट्रोल किंवा जसं त्यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालला असं वाटलं होतं तसा तो चालताना दिसत नाहीत. आता त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते ज्या प्रकारे चालवत आहेत तिथं कुठंतरी मग त्यांची घुसमट किंवा ती नाराजी असेल, त्याच्यामुळं हे अशा प्रकारचे वक्तव्य बाहेर येत असावीत.
हां, रोशन म्हटलं त्याच्याशी मी सहमत आहे. कारण तटकरे जसं त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं की त्यांना या चर्चा सुरू होत्या हेच आधी मान्य नव्हतं. आणि आज कट्टू आजच्या पत्रकार परिषदेत म्हणजे ते म्हटलेत की अजितदादा जेव्हा होते तोपर्यंत अजितदादांचं जे पक्षाचं विलिनीकरण करण्याबाबतचा जो फॉर्म्युला होता त्याविषयी अजितदादा आपल्याला वेळोवेळी सांगत होते. पण अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आणि मग सगळ्याच गोष्टी बदलल्या. पण अगेन तटकरे बिईंग तटकरे, त्यांनी अगेन त्याचं खापर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर फोडलं. पण त्याचवेळी त्यांनी एक सावध भूमिका पण सांगितली की शरद पवार साहेबांचा तो पक्ष आहे, त्यामुळे त्या पक्षाची कार्यपद्धती, तो पक्ष कुठल्या दिशेनं वाटचाल करेल याविषयी ते निर्णय घेऊ शकतात. म्हणजे ठीक आहे, ते म्हणणं त्यांनी म्हटलंच पाहिजे तसं, कारण त्यांना त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज तटकरेंना एक प्रश्नही विचारण्यात आला होता, म्हणजे ज्याची चर्चा करत आपल्या ह्याच्यात आता झाली नाही, पण मी तो मुद्दा आणते. अर्थ खात्याविषयी ॲक्च्युली खूप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे की जे अर्थ खातं आहे ते पुन्हा त्यांना मिळावं. कारण पूर्वी अजितदादा होते तेव्हा अजितदादा अर्थमंत्री होते आणि अजितदादा गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर तो चार्ज स्वतःकडे घेतला आणि त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. आणि आताही अर्थ खातं हे म्हणायला गेलं तर भाजपकडे आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे राखून ठेवलं आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की ते त्यांना मिळावं. आता जे मधल्या भेटीगाठींविषयी खरं तर DK म्हटले की मधल्या भेटीगाठींविषयी जे दीपक सर म्हटले की जे मध्ये फडणवीसांच्या दालनामध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची भेट झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती. मग आज पार्थ पवार जाऊन फडणवीसांना भेटले. तर मला असं वाटतं जयंत पाटलांची ज्यावेळेस भेट झाली होती तेव्हा त्याला अँगल हाच दिला होता की जयंत पाटील आणि हे दोन पक्ष एकत्र होतील आणि मग जयंत पाटलांना अर्थ खातं दिलं जाईल. आणि मग दुसरीकडे आज परत माध्यमांमधून एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला तटकरेंना की शिंदेंचा अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास विरोध आहे अशी चर्चा आहे. आता आपल्याला हे माहिती नाही, पण ज्यावेळेस खरं तर या सगळ्या चर्चा आहेत, पण म्हणतात ना आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. तर ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस असं कायम म्हटलं जायचं की अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचं पटत नाही आणि त्यांच्यातलं ते कोल्ड वॉर आहे ते कायम सुरू असतं आणि त्या दोघांना बॅलन्स करण्याचं काम फडणवीस करतात. त्यामुळे आता अजितदादा गेल्यानंतर खरं तर शिंदेंचा तसा म्हणावा इतका ॲग्रेसिव्ह विरोध अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे का हे आत्ता सांगणं काही उचित ठरणार नाही. कारण अजूनही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला मान्यता देत किंवा त्यांच्या नेतृत्वाला स्वीकारत हे सरकार काम करत आहे. आणि एक त्याला म्हणतात ना म्हणजे सिंपथी आणि एम्पथी या दोन्हीच्या बेसवर खरं तर सुनेत्रा वहिनींचा कारभार चालू आहे. त्यामुळे आता अर्थ खातं नेमकं कुणाला मिळतंय आणि मग हे पार्थ पवार जे भेटलेत ते आता अर्थ खात्याविषयी आग्रही आहेत का? कारण आज सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं आहे की आमचा पक्ष हा अर्थ खात्याविषयी आग्रही आहे आणि त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आता ह्या सगळ्या भेटीगाठी होत आहेत ना, ह्याच्यातल्या खूप चर्चा आहेत, पण याच्याविषयी कोणी ठोस येऊन समोर नाही सांगत आहेत. त्यामुळे आता ते पण बघावं लागेल की नेमकं काय होतंय आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण खरंच होतंय का. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा. माझं ह्या सगळ्या चर्चेनंतर माझा इथं बसलेल्या कोमलला, रोशन सरांना, सचिन सरांना, दीपक सरांना सगळ्यांना एक प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही दोन्ही पक्षातील नेत्यांना कितपत गरज आहे, म्हणजे राष्ट्रवादीच्या दृष्टीने किती गरज आहे आणि दोन्ही पक्षातील नेत्यांना त्याची किती गरज आहे. म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना थोडं बाजूला ठेवून आपण पवार कुटुंबीय म्हणून एक विचार केला. सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा इकडे जे अजित पवारांसोबतचे जुने सहकारी आहेत किंवा शरद पवारांसोबतचे जुने सहकारी आहेत, त्यात मग जयंत पाटील असतील किंवा इतर जे पहिल्या फळीतील राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्या दृष्टीने हे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणं कितपत गरजेचं आहे? माझ्या मते दोन्ही पक्षाला एकमेकांची आत्ता आवश्यकता आहे. कारण की भाजप ज्या प्रकारे वाढतोय आणि शिंदे ज्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेले आहेत, त्यांचे 6 खासदार वाढलेले आहेत. अशा स्थितीमध्ये NDAमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती काय आहे आणि महाविकास आघाडीमध्ये किंवा UPAमध्ये शरद पवारांच्या पक्षाची स्थिती काय आहे, याचं जर आपण तुलना केली ना तर ते दोन्ही पक्ष वीक दिसत आहेत. कारण की आत्ता केंद्रामध्ये ऑलरेडी एक कॅबिनेट मंत्रीपद शिंदेंकडे आहे, अजून एक ते कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळवून घेत आहेत. राज्यामध्ये त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपदासाठी त्यांनी दावा केलेला आहे. अशा स्थितीमध्ये तुमचे विरोधक जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्या वेगाने वाढायला
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खूप मर्यादा येत आहेत, कारण की नेतृत्वाची ती पोकळी आहे ती हळूहळू भरली जाईल. अशा स्थितीमध्ये जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्याकडे दोन्ही पक्षामध्ये खूप हेवीवेट नेते आहेत. जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील, इकडं जितेंद्र आव्हाड असतील, बाकीचे नेते असतील. तर हे मोठे नेते इकडं आले तर त्यांना ती जास्त संधी उपलब्ध होईल आणि महापालिकेमधलं चित्र पण बदलेल, ग्राउंडवरचं चित्र पण बदलेल. कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने बऱ्यापैकी आपले हातपाय पसरवलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. फक्त पुणे जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे, बाकी म्हणजे तो पक्ष कमकुवत होत चाललेला आहे. शिंदे पण तिथं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत, नेते करतायत. अशा स्थितीमध्ये गाफील न राहता जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्या नेत्यांच्या राजकारणाला याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतंय. पण शेवटी तेच आहे की शरद पवारांचं राजकारण पाहता आणि पक्षश्रेष्ठींची मतमतांतर पाहता, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सगळ्यांची विचारसरणी पाहता हे कितपत आत्ता लगेच शक्य आहे याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. नाही, रोशनच्या मताला सगळं मम पहिल्यांदा, कारण तो जे म्हटला ते बरोबर आहे की दोन्ही पक्षांना गरज आहे. आणि मला असं वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खासदारांची संख्या जास्त आहे. सुनेत्रा पवारांकडे म्हणायला गेलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच खासदार आहेत आणि त्यातही एक त्यांचा लेक आहे, एक प्रफुल्ल पटेल स्वतः आहेत आणि सुनील तटकरे आहेत. त्यामुळे जर म्हणजे जी शिंदेंनी खेळी केली ठाकरेंच्या शिवसेनेला फोडून ऑपरेशन टायगर करून 6 खासदार घेण्याची, तर इथे जर तुम्हाला ऑपरेशन तुतारी करायचं नसेल तर किमान मग त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला आयते 8 खासदार तुमच्याकडे येऊ शकतात आणि मग तुमची संख्या ही शिंदेच्या खासदारांपेक्षा माईट बी वाढू शकते किंवा तुम्ही त्याला किमान काय म्हणतात ना बॅलन्स करू शकता. आणि तुमचं एक जे सुनेत्रा पवारांना काही अंशी आपण जर ऑब्झर्व केलं ना तर कुठेतरी त्यांना बाजूला केलं जातंय का किंवा त्या एकट्या पडतायत का असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर जरी ते सिम्पथी एम्पथीने मी मगाशी म्हटलं तसं राजकारण होत असलं तरी अगेन मुद्दा येतो की महिला नेतृत्व, आता अजित पवारांच्या नावाने मिळणारी सिम्पथी आणि येऊ घातलेल्या 2029च्या निवडणुकीमध्ये जे चित्र असेल, खरं तर त्याचा विचार आपण कुणीच आत्ता न केलेलाच बरा, कारण त्यावेळेस राजकारण किती वेगळ्या पद्धतीत गेलेलं असेल. कारण भाजपातच इंटरनल खूप राजकारण सुरू आहे, त्यात शिंदेंचं वेगळं राजकारण सुरू आहे आणि मग जेव्हा तुम्ही सत्तेत 3 पक्ष सोबत आहात त्यातले 2 पक्ष जर एका बाजूला जात असतील आणि एका पक्षाचं जे एक महत्त्वाचं खातं आहे, ज्याच्याकडे खरं तर अर्थ खातं आहे, जिथे पैसा आहे, तेच खातं ज्यावेळेस तुमच्याकडून हिरावलं जातं आणि मग ते तुमचं खातं तुम्हाला मिळवण्यासाठी एवढी जर तुम्हाला झगडावं लागत असेल आणि मग जर तुम्हाला तिथे पवारांच्या अनुभवाची आणि पवारांसोबत असणाऱ्या काही महत्त्वाच्या नेत्यांची जर साथ मिळणार असेल तर मला असं वाटतं ही गरज सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की बॅलन्स करायला झालं तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गरज आहे, कारण यांना सत्तेत सहभागी होता येईल आणि त्यांना अनुभवी नेत्यांची साथ मिळेल. एक मुद्दा असा आहे इथं या चर्चेदरम्यान की जर दोन्ही राष्ट्रवादीला गरज आहे तर मग अडथळा नेमका कुणाचा आहे? सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अडथळा ठरत आहेत का? किंवा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मताला एवढं महत्त्व दिलं जात आहे का सुनेत्रा पवार यांच्याकडून, की मागच्या ज्या काही दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत, म्हणजे सुनील तटकरे यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा त्या मुख्यमंत्र्यांसोबत, त्याच्यावरती जे आलेली सुनेत्रा पवारांकडून जाहीर झालेली नाराजी आहे, किंवा या सगळ्या ह्याच्यात अडथळा नेमका कोण ठरते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे ऋषी, अडथळा कोणाचा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात जर अजित पवारांच्या निधनानंतर बघितलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेली भूमिकाच ह्याचा अडथळा ठरत होती, म्हणजे की दोन्हीच्या विलिनीकरणाला. परंतु नंतरच्या काळात 2 महिन्यातच बरंचसं पाणी गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनाच लक्षात आलं की आपण दोन्ही पक्षाचं विलिनीकरण केलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः आता जरी ते दोघंजणी जर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जरी म्हणत असतील की जयंत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीला आम्ही नव्हतो, म्हणजे जी की देवेंद्र फडणवीससोबत झालेली बैठक होती त्याला आम्ही नव्हतो असं त्यांच्याकडनं जरी सांगितलं जात असेल तर मात्र ते उपस्थित होते. त्यामुळं त्यांच्याही मनात कुठंतरी दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी आशा आहे. त्यामुळं अडथळा जे आहे तो आता दूर झालेला असेल असं दिसतंय, कारण की जरा सूर त्यांचे जुळलेले दिसतात दोन्ही पक्षाचे. त्यामुळं भविष्यात ते एकत्र येतील असं मला वाटतं. आता राहिला दुसरा प्रश्न ज्याचं उत्तर सांगतो तुम्हाला, म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली. 1999 ते आजपर्यंत जर इतिहास बघितला तर 27 वर्षाच्या काळात फक्त 5 वर्ष
सत्तेच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला सत्तेची जी काय आपण म्हणतो ना ती गरज आहे. 2014 ते 19 ह्या कालावधी 5 वर्षाचा सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस कायम सत्तेत राहिलेली आहे. त्यामुळे आता जरी 2023ला जरी राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडली आणि अजित पवारांचा पक्ष सत्तेत गेला आणि शरद पवारांचा पक्ष सत्तेपासून वंचित आहे, मात्र आता सध्याचं जर इक्वेशन बघितलं तर अजून 2029पर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कसलीच संधी नाही. त्यामुळं कदाचित सत्तेत येण्याचा पर्याय ते शोधत असावेत असं एकंदरीत हालचालीवरनं मला तरी वाटतं. म्हणजे की ऋषिकेश, सचिन सरांनी जो मुद्दा सांगितला ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आत्ता सगळ्या ज्या घडामोडी घडतात ना ते 29च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घडतात असं मला वाटतंय. कारण राष्ट्रवादी पक्ष जो राहिलेला आहे पहिल्यापासून सत्तेशी जवळ एक साधणारा पक्ष असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण शरद पवारांचं राजकारण पाहतं त्यांनी सत्ताधारी विरोधी पक्षापेक्षा त्यांनी सत्ताधारी पक्षासोबत राहणं केव्हाही पसंत केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. आणि शरद पवारांनी जी राजकारणाची म्हणजे हे मोठ बांधली ती कारण सत्तेच्या मुळापासूनच बांधलेली मला दिसून येतं आहे. आत्ता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फूट पडलेली त्यापैकी एक पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष आहे आणि एक पक्ष विरोधी पक्षामध्ये आहे. आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं चैतन्य किंवा महाविकास आघाडी आपण जी म्हणतोय ती महाविकास आघाडी कुठेतरी काँग्रेस स्वतंत्र पावलाने चालतोय, उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र पावलाने चालते आणि त्यामध्ये अशा दोन्ही पक्षांसोबत शरद पवारांचा पक्ष कितपत जुळून घेतोय हा एक प्रश्न आहे. कारण दोन्ही पक्षांची रणनीती जी आहे 29ची ती स्वतंत्र स्वबळावरती लढण्याचीच दिसून येते. त्या बाजूने त्या दृष्टीने शरद पवारांचा पक्ष सुद्धा कुठेतरी एक विचार करत असताना आपल्याला दिसून येतोय की 29ची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊन जर लढवली तर त्याचा निश्चित फायदा दोन्ही राष्ट्रवादींना होऊ शकतो. आणि कदाचित हीच संधी शरद पवारांचा पक्ष असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल ती शोधण्याच्या विचारात दिसून येतोय. सोनम वांगचूक यांचा विषय असेल किंवा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय या सगळ्या विषयावर अनुभवी पत्रकारांकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आम्ही तुमच्यासाठी न्यूजरूम लाईव्ह घेऊन येत जाऊ. त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.